लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांमधील वादामुळे कांदा लिलाव ठप्प झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दोन नवीन व्यापाऱ्यांनी बोली लावल्याच्या कारणावरून जुन्या व्यापाऱ्यांनी खरेदी नाकारल्याने लिलाव प्रक्रिया थांबली। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोटमगाव त्रिफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली। काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। घटनेची माहिती आज लासलगाव बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावरील धान्य लिलावामध्ये गेल्या 5 ते 7 वर्षांपासून थोरात आडत या आडतीमध्ये कामकाज करणाऱ्या 2 पोट खरेदीदारांनी प्रत्यक्ष लिलावाच्या कामकाजात सहभाग घेतल्यामुळे जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतला। त्यामुळे आज लिलाव प्रक्रिया बंद पडली होती। या संदर्भामध्ये मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी, संबंधित व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक बाजार समितीच्या कार्यालयात घेऊन त्यामध्ये नवीन व्यापाऱ्यांच्या सभासदत्वाबाबत मर्चंट असोसिएशनने आज सायंकाळी 5 वाजता निर्णय घ्यावा आणि त्यानंतर नवीन व्यापाऱ्यांचा सहभाग काढून जुन्या व्यापाऱ्यांमार्फत लिलावाचं कामकाज आज सुरळीतपणे पार पाडण्यात आलेले आहे। या संदर्भामध्ये मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने यापुढील कार्यवाही करण्यात येईल। माझं नाव दिलीप बबन थोरे, मी शेतकरी मरवगावचा असून मी आज मार्केटमध्ये धान्य गहू घेऊन आलेलो आहे। आज व्यापाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता धान्य लिलाव बंद पाडले। याचं कारण असं की नवीन व्यापारी मार्केटमध्ये उतरल्यानंतर मार्केट बाजारभाव 200 ते 500 रुपयाने वाढले असताना जुन्या व्यापाऱ्यांनी ते बाजारभाव वाढवावे म्हणून मार्केट कमिटी बंद केलेली आहे, कुठलीही पूर्वसूचना न देता। आता 1 वाजत आलाय, सकाळी 7 वाजेपासून शेतकरी मार्केट कमिटीमध्ये धान्य घेऊन आलेले आहे आणि शेतकरी आणि व्यापारी आणि मार्केट कमिटीच्या ज्या बंद दाराआड मीटिंग होतात या बंद दाराआड नाही झाल्या पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता धान्य लिलाव बंद केला आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी। एप्रिल दिनांक 13 एप्रिल आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी घटना घडली, सर्व शेतकऱ्यांनी पहाटे किंवा आदल्या दिवशी मुक्कामाला येऊन त्यांचे ट्रॅक्टर 3-3, 4-4 हजार रुपये भाडं देऊन इथे ट्रॅक्टर आणले। मकाचे असो, सोयाबीनचे असो आणि बाजरी गहू असो आणि ते शेतकरी बिना अन्न पाण्याचे तिथे उन्हामध्ये लिलावाची वाट बघत बसले आणि व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणाने जुने नवे हा खेळ वारंवार चालू आहे। यांच्या खेळीमुळे आज लिलाव व्यापाऱ्यांनी बंद पाडला आणि हा रस्ता रोको पण शेतकरी का इथं रस्त्यावर आले, त्या व्यापाऱ्यांच्या आडमुठीपणामुळे आणि मार्केटच्या आडमुठेपणामुळे शेतकरी रस्त्यावर आले।